नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगत सिंग यांच्याबद्दल। भगत सिंग हे एक भारतीय क्रांतिकारक होते। हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्य विरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या 2 हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या 23व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 साली पंजाब प्रांतातील बंगा गावात झाला। भगत सिंग यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील सरदार किशन सिंग तुरुंगात कैद होते। त्यांच्या आईचे नाव विद्यावती होते। त्यांचे संपूर्ण कुटुंब भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते, त्यामुळे त्यांचा जन्म एका प्रकारे क्रांतिकारी कुटुंबातच झाला होता असे म्हणता येईल। घरातील देशभक्तिमय वातावरणामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रति भाव भगत सिंग यांच्या मनात लहानपणापासूनच होता। भगत सिंग यांच्या जीवनात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे त्यांच्या बालपणी ते 12 वर्षाचे असताना घडलेले जालियनवाला बाग मधील हत्याकांड। ही घटना 13 एप्रिल 1919 साली घडली। इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या हजारो लोकांवर इंग्रज सरकारचे जनरल मेजर डायर यांनी आपल्या सैनिकांना गोळीबार करण्यास सांगितले आणि त्या हल्ल्यात तिथे जमलेल्या लोकांपैकी वास्तविकता अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामध्ये 379 लोकांचा मृत्यू झाला होता, परंतु अनधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा हा हजारोपेक्षा जास्त होता। यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता। 14 वर्षे वय असताना गुरुद्वारा नानका साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले। भगत सिंग यांनी मार्च 1926 मध्ये नवजवान भारत सभा स्थापन केली। ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य झाले। या संघटनेत चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, शहीद अशफाकुल्ला खान यासारखे दिग्गज होते। सन 1927 साली भारतात आलेल्या सायमन कमिशनला विरोध करत असताना इंग्रजांकडून झालेल्या लाठीचारात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूने भगत सिंग यांना खूप मोठा हादरा बसला, कारण लाला लजपतराय हे एक महान क्रांतिकारक होते। भगत सिंग यांनी आपल्या सहकारी मित्र सुखदेव आणि राजगुरू यांच्यासोबत मिळून लाला लजपतराय यांच्या हत्याचा बदला म्हणून सन 17 डिसेंबर 1928 साली सॉन्डर्स यांची हत्या घडवून आणली। याशिवाय ज्यावेळी इंग्रज सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना आपल्या जुलमी कायद्याअंतर्गत दडपण्याचा प्रयत्न करीत होते, त्यावेळी भगत सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून इंग्रज सरकारच्या असेंब्लीत बॉम्बस्फोट घडवून आणला। बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर भगत सिंग यांनी स्वतःला इंग्रजांच्या स्वाधीन केले। इंग्रजांच्या कैदेत असताना सुद्धा त्यांनी तुरुंगात अनेक आंदोलन केली। भगत सिंग यांना तुरुंगात आंदोलन सुरू असतानाच त्यांच्या जवळील सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांना पकडण्यात आले। त्या सर्वांवर सॉन्डर्स यांच्या हत्येचा आरोप लावण्यात आला। सन 23 मार्च 1931 साली भारत देशाचे महान क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारकडून फाशी देण्यात आली। भगत सिंगांचा वाचन व्यासंग दांडगा होता। भगत सिंग हे उत्तम वक्ते होते। 1924-25 च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ते अकाली या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते। अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडावर गेले। तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला। पत्रकार म्हणून त्यांनी वीर अर्जुन, प्रताप इत्यादी दैनिकात काम केले होते। सोहन सिंग जोशी यांचे कीर्ती, कानपूरचे प्रभा, दिल्लीचे महारथी आणि अलाहाबादचे चांद या नियतकालिकात ते लेखन करत असत। तुरुंगात असताना त्यांनी काही पुस्तकं लिहिली होती। द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूवमेंट ऑफ इंडिया, द आयडियल ऑफ सोशलिझम, ऑटोबायोग्राफी आणि ॲट द डोअर ऑफ डेथ ही 4 पुस्तकं लिहिली होती। भगत सिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले। हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे मुख्य सेनापती, तर भगत सिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचेही सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपवली गेली। या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथवून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना करणे। हुतात्मा भगत सिंग यांच्या चरित्र्याचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन व कसल्या तरी प्राप्तीसाठी केलेले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते। आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांती वृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील
हा त्यांचा दृढ विश्वास होता. भगतसिंग यांचे विचार खूप मोलाचे होते. ते म्हणत, जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दूसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाए जाते हैं. अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकर कला येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तेथे हुतात्मा भगतसिंग स्मृती संग्रहालय आहे. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. अशा थोर महान क्रांतिकारकाने आपल्या देशाप्रती दिलेले बलिदान खूप महान आहे. या थोर क्रांतिकारकाच्या पुण्यतिथी दिनाला शहीद दिन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारख्या क्रांतिकारकांनी देशाप्रती दिलेले बलिदान आपल्याला कायमच स्मरणात राहील. या क्रांतिकारकांना त्रिवार वंदन.